पहिला सुरुवातीला काय बोलत नाही, आरुषची काय स्टोरी असेल तर पहिला ऐकून द्या. सांग काय तर नवीन मोठ्याने बोलते ऐकू येत नाही, ते अक्षर कायच आवाज ऐकू येत नाही. काल अरे जवळ आहे याच्यात ऐकायला येते. नाहीतरी मी मोठ्याने गाडीचा आवाज जास्त. मग काल मेसेज केलं, आज सकाळी परत करतो. आज सकाळी ते रिप्लाय होणार. लवड्या मलाच ऐकू येईल, मी कॅमेऱ्याला काय ऐकू जाणार आहे. अरे जाते रे, इथं दिसते काय ते बारकं स्पीकर, हां त्याच्यात ना जाते माहिती. होय. सांगितलं की आता उद्याचा प्लॅन सांगतो. उद्या याच्याकडे 13 सांगितलेलं, तर 13 सॉफ्टवेअर मारायचं आहे. जर माझं उद्या कॉलेज असताना सुद्धा ह्याच्यासाठी मी कॉलेज चुकून 13 सॉफ्टवेअर मारायला जाणार आहे घरात न सांगता. तर बघा मी माझ्या मित्रासाठी काय काय आणि करतो. व्हिडिओ बघून यांच्या घरातल्यांना कळणारच नाही. त्यानंतर बोललो आता ब्लॉगमध्ये तिथे मित्र नाही पोरं काही आपला पोरग्यासाठी तेवढं करायला लागणार. त्यामुळं उद्या जो कोल्हापूरला जाणार आहे माझं कॉलेज वगैरे चुकवून समजण्यामध्ये आता मला इथनं इकडं मागणं. आता केस कापायला जाणार आहे, कारण हे जे आयटम मला भेटायला बोलवायचे. एकदमच नाही, सिंगल मारायला माझं खरं एकदम खरं. त्याच्या मागं ते दुसरीकडे तो बाबांच्या इकडे जातोय. त्या 3 पोरी लागल्यात, 3 पोरी लागल्यात म्हणजे ह्याने विचारलं की हा म्हणणार अशा पोरी 3 पोरी. आणि त्यांची नावं सांगत नाही, 3 पोरी आहेत. आणि कॉलेजमधली एक मोठी सिनियर आणि 2 आपल्या सारख्या असा आहे भाऊ. आणि माझ्यासोबत आई शपथ सांगत एक सुद्धा पोरगी बोलत नाही. आई शपथ एक सुद्धा पोरगी बोलत नाही. काय माझ्यात खोट आहे काय कळणार. त्या नशिबात काय झाड आहे. केस कापायला आले, केस कापणार टॉपमध्ये. मी एक फेक आयडी काढणार आहे ह्याला असं एका कुठल्या तर पोरगीने प्रपोज केल्या असं दाखवायसाठी, आणि माझ्या मित्रांची रिॲक्शन घेणार आहे. रिॲक्शन घेताना व्हिडिओ करतो. आता थांबतो, अकाउंट काढले. आता पहिला बॉर्मिटा प्यायला जाणार आहे. पोरग्याला बॉर्मिटा लागते पाहिजे. पार्थची मित्र आहे कोणतर, कोण आहे विचारलं ते तिकडे दिसत. अरे कॅमेऱ्यात ऐकू येत नाही ना. कंटेंट महत्वाचा आहे, सांगू कंटेंट महत्वाचा आहे. मला ऑलरेडी टाकले कॉलेजमध्ये नवीन अकाउंट उघडून, आणि मी म्हटलं ह्याला एकच फॉलोअर आहे आणि मला कशा टाकायलाच नव्हतं. मग म्हटली पर्सनल असू ते काय होत मी घेणार आहे सगळं. म्हणून मी ॲक्सेप्ट केलं काय, मग हाय टाकली. आणि मग मी पण आता मग अशी ह्याच्यासोबत केस कापायला गेलो तर हाय टाकली. मग मी बोलतो म्हटलं, मग आता सांगायचं होतं म्हटली. मग नंतर ते राहू दे, पण एकाच फॉलोअर आहे, दुसरा अकाउंट आहे काय असं परत विचारलो. मग म्हटली हा जरा पर्सनलसाठी काढलो ते. मग बरोबर म्हणतो बोल की काय विचारणार होतं. मग विचारतो पण कोणाला सांगू नकोस, तिची मैत्रीण पण बोलते ना माझ्यासोबत, तिला बोलू नको असं चौकी सांगितलं. मग हा बोल म्हणतो तू मला काय समजतो विचारली. पण असं काय विचारायचं सोडली, कारण मी तुला सांगितलं कपाळा काढला तुला दाखवला. मग येऊ म्हटलं असं विचारतात क्वेश्चन मार्क. मग मी डायरेक्ट टाकणार होतो, मी पण येऊ म्हटलं क्वेश्चन मार्क टाक म्हटलं लगेच काही ते हाऊस लगेच करू नकोस. मग मी काय समजत नाही म्हणतो. मग तू समजून घे पागल आहेस काय म्हटलं, करून सांग तूच म्हटलं. माय रिव्ह्यू लाईक यू टाकली. त्याचा चेहरा दाखव जरा पब्लिकला, आणि तुझं दाखव. गुलाबी दिसायला काय गुलाबी. आणि मग मला आपलं चेष्टा करायचं असेल. नको मग चेष्टा करू नकोस म्हटलं. नको अरे असं केली. बॉर्मिटा पिऊन आले. मग बरं चालते, उद्या कॉलेजमध्ये भेटू म्हटलं फोनवर, काही जास्त बोललो नाही. मग ओके काय कसा आहे बंडा. तिचं फोन पण घेते बघ, नंबर पण आहे. तसं विचारणार की मग डायरेक्ट म्हणणार होय आता जाऊया कॉफी प्यायला. अरे पण तुला काय वाटेल ह्याच्यावरनं, पोरींची दृष्टिकोन बदलल्यात. चॉईस नाही राहिली रे. हा पोरींच्या चॉईस नाही राहिली. हे किती हँडसम मुंडा आहे बघा.
आवाज मोठा काढ रे. वरचे येतील खाली. हळू बोला जरा. ब्राईटनेस वाढते मोबाईल. वाढेल की माझा कोणता त्याचा कोणता आहे? कॉलेजमध्ये पोरगी अनुष्का नावाची काल कॉलेजमध्ये गेलेली ना मग मला म्हटली रिक्वेस्ट माझी ॲक्सेप्ट मी दाखवली. मग मी काय म्हटलं काय दाखवलं? अकाउंट सांगितलं फॉलो केली स्वतःच मोबाईल घेऊन. होय का? हां आणि मग मी अकाउंट बघितलं आणि तिचं मी म्हटलं पोस्ट नाही काय नाही एकच फॉलोअर आहे असं विचारलं. मग म्हटली एकच आहे म्हणजे काय म्हणते रे पर्सनल मेंबरसाठी ठेवले. मी म्हटलं बरं मला म्हटलं थोडं घेणार आहे अजून फॉलोअर त्याच्यात पहिलं तुलाच केले बरोबर म्हटलं माझं लक्ष तेवढंच फॉलो ऐक की आणि ह्याला त्याच्यासोबत गेलो आता केस कापत गेलो तरी आम्ही. आणि केस कापायला आणि मला तिचं हाय आलं आणि त्याला सांगितलं हाय आलं म्हणून म्हटलं कोण ते सगळं सांगितलं तुला जे सांगितलं अरे जरा बघू याचे तू वाच किती वाचून नको तिकडे मोठे ना वाच इथे मोबाईल मध्ये ऐकू पाहिजे. काय तर सांगायचं होतं म्हटली मी म्हटलं ते राहू दे पण एकच फॉलोअर आहे दुसऱ्या अकाउंट आहे काय म्हणतो म्हटले अजून जरा पर्सनल आहे. जरा पर्सनल आहे म्हटलं आणि बरं मग बोल की काय विचारणार होती मग विचारतो पण कोणाला सांगू मग माझी एक मैत्रीण हिची मैत्रीण आहे की नाही दोघे आहेत नाही तिच्यासोबत पण बोलते ना मी तिला सांगू नको थोडा रे बॉडी बघ. हा चालेल की तुझ्या बॉडी बघा. आणि मग हा सांगत नाही बोल म्हणतो काय तू मला काय समजतोस म्हणतो ट्रेंड पण असं का विचारायला मी टाकणार होतो बियाला वाटलं टाकतो डायरेक्ट मग असं टाकणार होतो योजला रात्रीच्या लगेच हाऊस येऊ नको क्वेश्चन मार्क टाकला क्वेश्चन मार्क टाकलं मग काय समजलं नाही बोल म्हटलं बोललो तू काय पागल आहे काय सांग तू काय रे चेष्टा करू नकोस म्हणतो रे अरे खरोबर चालतं उद्या कॉलेजमध्ये उद्या अरे कोणाचा आवाज होई म्हणाल का नाही कॉलेजमध्ये पर्स डायरेक्ट तोंडावर रे तेच आहे ना घरी. अरे तिने तिला कॉलेजमध्ये सांगितले आहे माझा अकाउंट आहे तू इतकाच फॉलो म्हणजे पर्सनल लोकांसाठी काढते. होय काय? हा मग मला वाटलं पण काय करेल मैत्रीण पण येणार ना करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. त्याची पुढची वाटचाल नीट होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना. आम्ही काय सिंगल मारणार. पार्थ्याला सांगितलं पार्थ्या लोकांना आत लावले पारध्या म्हणते इंजिनिअरिंग सोडतो बीएससी करतो. होय काय? आता तुला काय सांगणार आहे या सीनवरनं? मला वाटतंय जरा अभ्यासावर पण लक्ष ठेव आणि त्याच्यावर पण लक्ष ठेव. नाही पोरींची चॉईस खराब आहे असं तुला काय वाटत? तसं काय नसते मन बघतात रे मन बघतात कुठे दिसते मन इथं मन कुठे दिसाल? मन लई चांगलं आहे पण स्वच्छला लागेल निघालो 10 मिनिटं कुठे गेली तर आता सगळ्या 2-3 मित्रांना सांगितलंय गाडीच बंद पडली आहे. सुरू झाली काय विषय नाही. बरं आता 2 मित्रांना सांगितले तुम्ही खोळ्यागत करायला लागलेत. आता त्यांना आता यो फ्रँक ब्लॉग बघितल्यावर त्यांना कळाली यो सगळा फ्रँक होता. तर यो सगळा फ्रँक होता. मी आणि आरुषनं माझ्याच मोबाईलमध्ये ते अकाउंट काढलेलं आणि यांना घडवलतो की त्यांनी आरुषला हलक्यात घेऊ नका असं रिअलमध्ये पण होऊ शकते आता 2-3 दिवसात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करून नक्की करा.